तेल गरम झाल्यावर टाकायचं आहे आपल्याला मोहरी, नंतर टाकायचं आहे आपल्याला हिंग। काय बनवतो आहे आज आपण बनवतो आहे सांबार वडी, विदर्भातली स्पेशल आहे। कुडाची वडीसुद्धा म्हणतात याला। नंतर मोहरी, जिरं आणि काय हिंग जे टाकलं आहे ते झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा छान लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। नंतर टाकायचं आहे लसूण अद्रकाची पेस्ट एकदम बारीक करा, बिलकुल त्याच्यामध्ये अद्रकच्या रेषा राहायला नाही पाहिजे, नाहीतर खाताना दातात येतात, अटकतात, छान लागत नाहीत। नंतर टाकायचं आहे तीळ, अंदाजे टाकत आहे मी सर्व सामान। खसखस टाकत आहे। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। तीळ छान भाजले गेले पाहिजे। हळद टाकायची आहे, घरची हळद आहे, थोडी कमी टाकत आहे मी। नंतर टाकायचं आहे मिरची पावडर, तिखट, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि नंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे आधी छान व्यवस्थित लालसर भाजून घेतले आणि नंतर मिक्सरमधून काढून घेतले। थोडं जाडसरच कूट केलेलं आहे। 4 ते 5 चमचे तुम्हाला टाकायचं आहे ह्यामध्ये। शेंगदाण्याने एक वेगळीच चव नेक्स्ट लेवलवर जाते सांबार वडीची। नंतर टाकायचं आहे खोबरं न भाजताच टाकत आहे मी इथे, कारण की तेलाचा वगैरे टेम्परेचर जास्त असते तेवढ्या याच्यात भाजल्या जातं व्यवस्थित। नंतर टाकायचं आहे मीठ, थोडीशी साखर, अगदीच किंचित टाकलेली आहे मी, जस्ट टू ब्लेंड द टेस्ट। नंतर टाकायचे आपल्याला आमचूर पावडर, गरम मसाला, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। नंतर बारीक चिरलेला सांबार टाकायचा आहे। व्यवस्थित धुतला, वाळवला आणि चिरून घेतला। कोरडा झाल्यानंतरच टाकायचा आहे, पूर्ण कोरडा झाला पाहिजे आपला सांबार, नाहीतर त्याच्यामध्ये पाणी असलं की सारण खूप असं आसट होतं आणि मग ते पुड्यांमध्ये भरल्या जात नाही। याला व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव झाला पाहिजे आणि अगदीच 5 मिनिटासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। 5च मिनिटं, जास्त ठेवू नका, नाहीतर पालेभाज्या ज्या असतात त्या आधीच खूप पटकन शिजतात। 5 मिनिटं हलक्या हाताने परतवून घ्यायचं आणि 2 ते 5 मिनिटं झाकून ठेवायचं। गॅस बंद करून झाकायचं तसं गॅस चालू ठेवायचं नाही। दुसरीकडे मी कणिक भिजवून घेतली आहे, ह्यासाठी मी वापरला आहे बेसन, अर्धी कणिक आणि त्याच्या अर्धे मैदा। म्हणजे जर 1 वाटी कणिक असेल तर 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी मैदा। दुसरीकडे पाण्यामध्ये मी थोडासा गरम मसाला मिक्स करून त्याचं वेगळं सारण बनवून घेतलेलं आहे। हे जे सारण आहे हे आपल्याला पुड्या बांधायसाठी, वड्या बनवायसाठी कामी येणार आहे। एवढा उंडा घ्यायचा आणि त्याची पोळी लाटतो आपण, तशी पोळी लाटून घ्यायची आहे। हलक्या हाताने करा, खूप असा प्रेशर देऊ नका। तुम्हाला जर मैदा अवॉइड करायचा आहे तर तुम्ही करू शकता, फक्त बेसन आणि कणकीचा उंडा बनवा, चालते, काहीही प्रॉब्लेम होत नाही, चवीमध्ये जास्त काही फरक पडत नाही। कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडासा मैदा टाकणे गरजेचे आहे। आता ही सांबार वडी खायची कशासोबत, कशी खायची, कोरडीच खायची की अजून काही ह्यासोबत असते, तर मी तुम्हाला सांगते, ही तुम्ही नॉर्मली सॉससोबत खाऊ शकता, टोमॅटो सॉस, केचपसोबत। आणि आमच्या साईडला, अकोला, अमरावती, नागपूर साईडला ही देतात कढीसोबत। कढीसोबत पण खूप छान कॉम्बिनेशन आहे, खूप मस्त लागते, एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करून बघाल। आता ह्या पोळीवर आपल्याला जे आपण गरम मसाला आणि पाण्याचं एक लिक्विड तयार करून घेतलं होतं ना, ते पसरवून घ्यायचं आहे। आणि जे सारण आपण तयार करून ठेवलं होतं ते थोडंसं थंड झालेलं आहे, ते आता आपण ह्यामध्ये भरून घेऊ। आता ही वडी बांधायची कशी, तर त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा। असं फोल्ड करायचं आणि हलक्या हाताने ते लिक्विड लावायचं गरम मसाल्याचं, दुसरी साईड पण त्यावर ओव्हरलॅप करायची आणि साईडला पण ते सारण व्यवस्थित लावून
पॅक करून घ्यायचं. मैदा असल्यामुळे त्याला एक स्टिकीनेस येतो आणि व्यवस्थित आपली पोळी बांधल्या जाते, चिपकून जातं व्यवस्थित आपली परत. ही झाली आपली सांबार वडी रेडी. याप्रमाणे मी आता सर्व सांबार वड्या तयार करून ठेवते आणि दुसरीकडे तेलसुद्धा गरम करायला आधीच ठेवलेलं आहे. ते तेल गरम झालं की आपण ह्या वड्या तळून घेऊ. छान कुरकुरीत अशा लालसर तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. लोखंडाची कढई घेतलेली आहे मी आणि थोडंसं मीडियमपेक्षा जास्त तेल गरम झालेलं आहे. एकदम हाय टेम्परेचर पण नाही आहे. त्याच्यात हळूहळू आपण वड्या सोडायच्या आहेत. असाच एक प्रकार खांडोळीचा पण आहे विदर्भामध्ये. खांडोळीची भाजी खूप फेमस आहे, खूपच गजब लागते. एखाद्या वेळेस मी तुम्हाला, मला वाटतं एक वेळा टाकलीसुद्धा आहे मी माझ्या चॅनलवर. मी तुम्हाला त्याची लिंक जी आहे ती शेअर करते आणि अजून एकदा करूनसुद्धा दाखवेल. खांडोळीची भाजी पण खूप मस्त लागते, स्पायसी असते, एकदम गजबच लागते. बघा, बोलता बोलता आपल्या सांबार वड्यासुद्धा तळून झालेल्या आहेत, बिलकुल फुटलेल्या नाही आहे, पाहू शकता तुम्ही. अशाच प्रकारे सर्व वड्या आपण हळूहळू तळून घेऊ आणि खायसाठी रेडी राहू. दुसरीकडे कढी करायची, सॉस करायचा, तुमचं ऑप्शन. तुम्हाला काय आवडतं त्यासोबत तुम्ही खा. नुसतीच खाल्ली तरी खूप छान लागते चहासोबत. चला तर मी करते आता सांबार वडी खाण्याची तयारी. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.